मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की जे संन्यासी लोक असतात ना, ज्या लोकांनी आपल्या गृहस्थ जीवनातून संन्यास घेतलाय, ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, ज्ञानाची पराकाष्ठा ज्या लोकांनी साध्य केलेली आहे, गाठलेली आहे, ते लोक बहुधा काहीही बोलताना, लोकांना उपदेश करताना जास्त विचार नाही करत। त्यांना जे सुचतं ते बोलतात आणि आपल्या वक्तव्याचा, आपल्या बोललेल्या शब्दांचा आपल्याला येणाऱ्या भविष्यात आपल्याला काय परिणाम, आपल्यावर काय प्रभाव पडू शकतो याची किंचितही चिंता त्या लोकांना नसते। कारण भविष्याला आपण कंट्रोल करू शकत नाही आणि सध्याच्या परिस्थितीत आपण जगण्यावर जास्त फोकस केलं पाहिजे, ही फिलॉसॉफी त्यांची असते। आणि कदाचित हेच ज्ञान उद्धव ठाकरेंच्या पक्षातील संजय राऊतांनी तर गाठलेलं होतंच, पण आता आदित्य ठाकरेंनी सुद्धा स्वीकारलेलं दिसतंय। कारण आपण कशा प्रकारचं वक्तव्य करतोय आणि कोणती परिस्थितीत करतोय याचा जरासाही अंदाज आदित्य ठाकरेंना असताना दिसत नाही। आणि संजय राऊतांना फुल टाइम गुरु त्यांनी मानलेलं दिसतंय। कारण एकतर विरोधी नेता घेण्या इतके आमदार सुद्धा शिवसेनेकडे नाही आहेत, म्हणजे त्यांच्या पक्षाकडे नाही आहेत। आणि केवळ त्यांच्या पक्षाकडे नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीचे आमदार संख्या जरी जोडली तरी सुद्धा विरोधी नेता पद मिळवण्यासाठी जितके आमदार गरजेचे असतात तितके आमदार यांच्याकडे नाही आहेत। आणि ते पद मिळवण्यासाठी हे पूर्णतः बीजेपीवर आज अवलंबून आहेत। बीजेपीकडे भीक मागावी लागते आणि भीक मागण्याच्या ऐवजी या लोकांनी बीजेपीलाच ॲटिट्यूड दाखवण्याचा निश्चय केलेला आहे। कारण एकतर बजेट सेशन जवळ येतोय, काल चहा पाण्याचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमावर यांनी बहिष्कार टाकलेला आहे। म्हणजे या लोकांचं मत आहे की विरोधी नेता पद बीजेपीने यांना द्यावंच, पण त्यासाठी हे विनंती सोडा, एक मागणी सुद्धा करणार नाहीत। आणि बीजेपीने समोरून येऊन असं बोलावं की घ्या विरोधी नेता पद, तुम्ही फार मोठं काम केलंय आणि तुम्हाला विरोधी नेता पद हे मिळालंच पाहिजे। आणि अशी परिस्थिती असताना आदित्य ठाकरेंनी काल प्रेस कॉन्फरन्समध्ये जे वक्तव्य केलंय त्यावरून खरंच असं वाटत नाहीये की पॉलिटिकल मॅच्युरिटी जी असते ती अजूनही आदित्य ठाकरेंमध्ये आलेली आहे। कारण वाल्मिक कराडच्या केसवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की सत्तेत नसलेल्यांवर कारवाई होते। म्हणजे ज्या लोकांची अगोदर सरकार होती ते सरकारमधून बाहेर आल्यावर, त्यांचे विरोधक सत्तेवर असल्यावर सूड बुद्धीने त्यांच्यावर कारवाई करतात, त्यांच्यावर कारवाई होते, पण तशीच सत्तेत असलेल्यांवर का होत नाही असा प्रश्न त्यांनी विचारला। आता पुढे अजून ते बोलताना म्हणतात की भाजपच्याच सरपंचाला न्याय मिळत नाही आणि ज्यांनी त्यांचा खून केलाय त्या खुनाच्या आकाच्या मांडीला मांडी लावून हे सत्ताधारी नेते बसतायत। आता हे वक्तव्य दिल्यानंतर मला वाटतं आदित्य ठाकरेंनी जराही विचार केला नाही। कारण हे जे त्यांनी वक्तव्य दिलं आहे यातली एक ना एक शब्द हे त्यांच्यावर लागू होतं आहे। कारण सत्तेत असताना दिशा सालियनचं केस झाल्यावर उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाला, म्हणजे आदित्य ठाकरे जे की मंत्री होते, त्या मंत्रीला वाचवण्यासाठी CBIला महाराष्ट्रात येण्यासाठी प्रतिबंध लावलेलं होतं। ते तर शेवटी न्यायालयानं CBIला परमिशन दिली, तेव्हा CBI महाराष्ट्रात येऊ शकली आणि इन्क्वायरी करू शकली। सत्तेत असलेल्या आपल्या मुलाला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आकाश पाताळ एक केलेलं होतं। मुख्यमंत्री म्हणून आपल्या हातात जी काही कायद्याने ताकद दिलेली आहे, जी काही तरतूद केली आहे, त्या सगळ्यांचा वापर करायचा आणि त्याशिवाय जर अजून काही सेटलमेंट करता येईल तर ती सुद्धा करण्यासाठी उद्धव ठाकरे तयार होते आणि प्रयत्न करत होते। आणि दुसरा केस सुशांत सिंग राजपूतचा जो केस झाला, जर तुम्हाला क्लिअरली आठवत असेल तर त्यांच्या वडिलांना, म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांना मुंबईमध्ये FIR सुद्धा दाखल करू दिली नव्हती। त्यांना पटनामध्ये जाऊन 0 FIR दाखल करावी लागली होती। म्हणजे अशा प्रकारचे टॅक्टिक्स उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी केलेले होते। आणि विरोधी जे पक्षनेते होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस, त्यांना खोट्या केसेसमध्ये, जे केस त्यांच्यावर लागतच नाही त्या केसमध्ये पुरावे निर्माण करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजे अनिल देशमुख आणि शरद पवार यांनी केलेला होता। तेव्हा आदित्य ठाकरेंनी का नाही आपल्या बाबांना विचारलं की बाबा का हो, मी सत्तेत आहे म्हणून तुम्ही मला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न करताय, पण देवेंद्र फडणवीस हे सत्तेत नाहीत आणि त्यांच्यावर तुम्ही हवी ती कारवाई करताय आणि कोणत्याही प्रकारे त्यांना फसवण्यासाठी एक वाटेल ते प्रयत्न करताय, कारवाई करताय आणि पूर्णतः पोलिसांना तुम्ही सूट दिलेली आहे आणि एकूणच एक डिपार्टमेंट, पूर्ण पोलिसांचा एक गुट तयार केला आहे त्यांच्या विरुद्ध पुरावे निर्माण करण्यासाठी। मग तेव्हा हाच प्रश्न, हाच सल्ला आदित्य ठाकरेंनी आपल्या वडिलांना का दिला नाही की सत्तेत असलेल्यांना का सत्ताधारी वाचवतात आणि विरोधी नेत्यांवर का कारवाई करतात। कारण ही सगळे जे त्यांनी वक्तव्य दिले हे सगळे शब्द न शब्द हे आदित्य ठाकरे यांच्या केसवर लागू होतात।
त्यामुळं जेव्हा आपल्यावर परिस्थिती ओढावली आहे, आपलीच परिस्थिती ही गंभीर आहे आणि दिशा सालियांचा केस हा कोर्टमध्ये सुरू आहे आणि सरकारशी आपण चांगले संबंध ठेवले पाहिजे. विरोधी नेतापद घेण्यासाठी जे उद्धव ठाकरे इतके महिने झाले हातपाय मारत आहेत, आदित्य ठाकरेंना ॲटलिस्ट एका तरी संविधानिक पदावर बसवावं आणि जेव्हा त्यांच्या विरुद्ध अटकेचा फरमान निघेल तेव्हा त्याच्यात त्यांचा बचाव करण्यासाठी त्या पदाचा काहीतरी उपयोग करून घेता येईल, त्यासाठी उद्धव ठाकरे काही महिन्यांपासून हातपाय मारत आहेत. देवेंद्र फडणवीसांसोबत एक चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आदित्य ठाकरे हे संजय राऊतांचं मार्गदर्शन घेऊन इतक्या महिन्यांपासून जे उद्धव ठाकरे मेहनत करत आहेत त्या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरण्याचा निश्चय त्यांनी घेतलेला दिसतोय आणि ऑलमोस्ट फेरलेलाच आहे. त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंकडून जो पक्ष उद्धव ठाकरेंना भेटला तो पक्ष आणि त्याचे तुकडे तर झालेच आहेत, जो उरला सुरला पक्ष आहे तोही पक्ष आदित्य ठाकरेंना भेटण्यास कठीण आहे. कारण जर असेच वक्तव्य संजय राऊत आणि आदित्य ठाकरे देत फिरले तर हा उरला सुरला पक्षसुद्धा राहणार नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंना वक्तव्य देताना थोडंसं विचार केलं पाहिजे की आपण जे वक्तव्य देतोय त्यातला शब्द न शब्द आपल्यावरच लागू तर होत नाही आहे ना. आपणच अशा प्रकारे सत्तेत असल्यामध्ये वाचून राहिलो नाही आहे ना. असे सिंपल क्वेश्चन तरी स्वतःच्या मनाला विचारले पाहिजे एक वक्तव्य देण्याच्या अगोदर. कारण काहीही असलं, तुम्ही तुमच्या पक्षातले दुसऱ्या नंबरचे सगळ्यात मोठे नेते आहात उद्धव ठाकरेंनंतर. त्यामुळे त्यांच्यानंतर सगळ्या पक्षाची जबाबदारी ही आदित्य ठाकरेंकडेच येणार आहे आणि जितक्या लवकर होईल त्यांनी आपली पॉलिटिकल मॅच्युरिटी जी आहे ती दाखवली पाहिजे. नसेल तर ती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण त्यांच्याकडे वेळ हा फार कमी आहे आणि वेळ अत्यंत मौलाचा आहे. कारण सत्ता तुमच्याकडे नाही आहे. पुढच्या 5 वर्षांपर्यंत कुठल्याही प्रकारची निवडणूक ही होण्याची शक्यता नाही आहे आणि तुम्हाला संघर्ष करायचा आहे. आणि या संघर्षांमध्ये जर तुम्ही सत्ताधारी पक्षांसोबत जर चांगले संबंध ठेवून राहणार नसाल तर मग तुमच्या पक्षाचं भविष्यही अवघड आहे, कठीण आहे. असोच मित्रांनो, तुमची मतं याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.